सोलापूर शहरामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने एका मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे। या मेळाव्याबाबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राजाभाऊ सरोदे यांनी श्रमिक पत्रकार संघामध्ये एक पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं। सोलापूरमध्ये समजा रामदास आठवलेंनाच वाटलं किंवा तुम्हाला असं वाटतं का रामदास आठवलेच उमेदवार असावे सोलापूरमध्ये? माझ्या पक्षाची तर भूमिका तेच आहे। तेच ना तुमच्या रिपब्लिकन पक्षाची भूमिका एक आहे की आठवले साहेब इथं उभारले तर तेवढंच येते नाही तर राजा सरोदे आहे। तुमचा हा मुद्दा तिथं जरा प्रॉपर आता कसं आहे प्रॉपरचा प्रॉब्लेम आहे झालं पण कसं आहे माहिती शेवटी जर उद्या स्थानिक आला तर स्थानिकला राजा सरोदे आहे। हां आणि प्रॉपर नसेल द्यायचं तर मग आठवले का वाईट? आठवले का वाईट आमच्या मित्रपक्षाला आम्ही बघून घेऊ काय करणार देतील का नाही। इथं कसं सांगतायत चर्चेला आम्ही मागणी करणार देणार नाही का दिलं नाही कशासाठी दिलं नाही ज्याला दिलं ज्याला आम्ही मदत केली त्याचा जात आता तो कोणी दाखल्याचा वाद निर्माण झाला। राज्यामध्ये अनुसूचित जातीच्या जागेमध्ये अतिक्रमण चालू आहे ते थांबणं गरजेचं आहे। ओरिजिनल एससीला बाजूलाच राहिले डुप्लिकेट एससी तयार व्हायला आणि त्याला काय करायचं? हा अन्याय ओरिजिनल एससीवर अनुसूचित जाती जमातीच्या कार्यकर्त्यावर अन्याय आहे आणि त्यांना न्याय मिळावा ही रिपब्लिकन पक्षाची भूमिका आहे। मित्र पक्षाला प्रॉपरचा माणूस म्हणून आहे ना कारण आता नेहमी मित्र पक्षाला आमच्या टीका केली जाते ना त्यामुळे प्रॉपरचा माणूस असावा अशी आमच्या पक्षाची मागणी आहे। आणि तुमच्याकडे जास्त आहे प्रॉपर उमेदवार तुमच्या पक्षाकडे जास्त आहेत सध्या आमच्याकडे आहे आता प्रॉपर उमेदवार आहे संघटना आहे अशा पद्धती मित्र पक्षामध्ये आमची मागणी राहिली त्यासाठी स्टेट कमिटीवर चर्चा मी सांगतो अजून चर्चा झाली नाही। रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदासजी आठवले यांनी महाराष्ट्रातील 48 जागेपैकी 2 जागेचा प्रस्ताव कमिटीकडे दिलेला आहे राष्ट्रीय कमिटीकडे। राष्ट्रीय कमिटीकडे त्याच्यावर अजून चर्चा झाली नाही। ज्यावेळेस महाराष्ट्राच्या जे चर्चेला हा विषय येईल मित्र पक्षाकडे त्यावेळेस त्याच्यावर चर्चा। लोकदर्शन मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका।